कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आमचे मित्र देवधर आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित असणारे माझे विद्यार्थी बंधुवारी वगैरे, खूप वेळ झालेला आहे. बऱ्याच लोकांची भाषणं पण झालेली आहे. माझे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले विचार अतिशय प्रगल्भपणे मांडलेले आहेत. त्यामुळे त्या विषयाची पुनरावृत्ती काही मी त्या ठिकाणी करत नाही. मी फक्त एक 2-3 मुद्दे आपल्याला सांगणार आहे की देवधर सरांनी मगाशी जो उल्लेख केला की ह्या वर्षाने येत असताना मला कॅनेल दिसले, मोठे मोठे पाईप दिसले. त्याचा सुद्धा जर मी आपल्याला अशी विनंती करणार आहे की कळसुलीमध्ये जो प्रोजेक्ट धरणाचा झालेला आहे त्याच्यात कॅनल शेतामध्ये जात आहे आणि हे पाणी आता शेतामध्ये जाईल पुढच्या वर्षी पाऊस लागल्यानंतर पूर्ण होईल. आता प्रश्न असा आहे की हे पाणी असं जाणार आहे की याचा उपयोग होणार आहे. कळसुलीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये 90% जमीन ही रिकामी आहे. हे सगळे बाहेर तुम्ही पाहिला तर सगळे झाडे याचे रिकामी आहे. महाराणावरती जंगलमध्ये बघितलं तर ते पण सगळं रिकामी आहे. म्हणजे 10% लोक आता फक्त शेती या ठिकाणी करतायत. हे स्वरूप जर बदलायचं असेल तर आता या नवीन पिढीला हे आव्हान आहे. आणि म्हणून मी आता विजय विष्णू दळवी कृषी विद्यापीठ दापोली याला अशी विनंती करणार आहे की शेतीवरती आधारित आपण अनेक प्रोजेक्ट केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण काम केलं आहे ती जाणीव आम्हाला त्यामध्ये आहे. आता कळसुलीचं हे पाणी, कळसुलीची ही जमीन आणि कळसुलीचे हात या त्रिवेणी संगम कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहून हे प्रोजेक्ट त्या ठिकाणी शेतीसाठी करावा की या प्रोजेक्ट मधून आपल्याला काय करता येईल. ऐकतोस ना? हा, कारण आता तो उच्च पदावरती आहे. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित नजदीकच्या काळामध्ये तू दापोली कृषी विद्यापीठाचा कुलगुरू सुद्धा होशील आणि आमच्या शुभेच्छा व्हायला पाहिजे. आणि म्हणून तुझं एक चांगली आठवण म्हणून या कळसुली गावाचा पुन्हा सर्वे करून एक उत्तम प्रकारचा प्रोजेक्ट की शेतीवरती आधारित आपल्याला काय करता येईल, पाण्याचा वापर कसा करता येईल, मनुष्याचा वापर कसा करता येईल आणि मग हा वापर करत असताना त्याच्यावरती शेतीवरती असणारे पूरक व्यवस्था आहे. रमेश दळवी आता प्रोजेक्ट घेतलाच आहे करायला वडरेचा, हा शेतीवर आधारित त्याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे डेअरीचा सुद्धा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आता डेअरी चालू झालेली आहे. दूध घालताय 100-150 लिटर मध्ये, पण हे काय सफिशियंट नाही. घराघरामध्ये गाय म्हैस त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ही डेअरी सुद्धा शेतीवरती आधारित अशा प्रकारचा पूरक व्यवसाय त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि मग या कृषी विभागामधून जे प्रोसेस या ठिकाणी होतात फलटणी त्याच्यामध्ये फळझाड योजनेमध्ये, तर फळझाड योजनेमध्ये सुद्धा आता काजूचं प्लांटेशन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात झालेलं महाराणावर या काजूचे आपण काय फोटो काढतो, फेकून देतो आणि काजू मार्केट नेऊन विकतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा काजूच्या पंजावरती सुद्धा प्रोसेसिंग या ठिकाणी या गावामध्ये केलं पाहिजे. काजूच्या बोंडापासून जी प्रक्रिया आहे, दारू काढणे प्रक्रिया आहे, काजूच्या जसं जांभळाचं जांभुळे असं बनवतात तसं काजूचं काजू असं बनवतात. आणि हे सुद्धा अशा प्रकारचे प्रयोग त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि मग म्हणून माझं स्वतःच असं मत आहे की आता शाळा आहे, आपण माझे विद्यार्थी सगळे आहोत, पैसे देणार आहोत, पैसे काही कमी पडत नाही. पैसे कमी पडत नाही, पैसे मिळतील. पण पैसे निर्माण करण्याकरता जी माणसं आहेत त्यांनी नोकरीतून पैसे देण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं राहून हे उद्योगधंदे या ठिकाणी निर्माण करून त्याच्यातून पैसे जर दिले तर अधिक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये होईल. आणि म्हणून भविष्यामध्ये मी आपल्याला एकच संदेश त्या ठिकाणी देईन की कळसुलीतील भविष्यामध्ये आता जे सगळे माझे विद्यार्थी आम्ही आहोत, पण आता पुढची जी पिढी आहे त्या पिढीने कळसुलीमध्ये या जमिनीचा उपयोग, पाण्याचा उपयोग करून उत्तम प्रकारचा प्रत्येक माणूस हा जसा देशावरती जसा ट्रॅक्टर घेऊन फिरतो, गाडी घेऊन फिरतो, तशा पद्धतीने तुमच्या माझ्या गावाचा माणूस सुद्धा आता
ट्रॅक्टर नाही पण मोटरसायकल फिरतात, पण मोटरसायकलला पेट्रोल घालण्याचा पैसे म्हणून अंदाज हा एक मुद्दा आहे त्याच्यामधला. तर तसं नको आहे. या शेतीच्या माध्यमामधून निर्माण होणारा पैसा हा प्रत्येकाला द्यायला पाहिजे. आणि म्हणून जो उठतो आणि मुंबईला जातो, पुण्याला जातो, तो अन्य ठिकाणी जातो, आता त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार नाही. आता त्या ठिकाणच्या नोकऱ्या सगळ्या थांबलेल्या आहेत. त्यावेळी इथे या ठिकाणी हा शेतकरी शेतीमध्ये कशा प्रकारची प्रगती करता येईल हे आपण विचार करावा. नवीन उपक्रमाला शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा सांगतो विजय दळवी की हे माझं एकच मुद्दा मी आज मांडलेला आहे की कृषी ह्याच्यामध्ये कळसोलीचा पूर्ण प्रोजेक्ट आपण तयार करायचा आहे. कृषीवरती शेतीवरती आधारित अशा पद्धतीचा आणखी हा एक वर्षभरामध्ये प्रोजेक्ट तयार करतो. परत पुढच्या स्नेहसंमेलन होईल, दरवर्षी स्नेहसंमेलन तुम्ही घ्या, बरोबर, दरवर्षी स्नेहसंमेलन तुम्ही घ्या, कारण याच्यामध्ये विचाराची देवाणघेवाण होते, माणसांची जवळ त्याच्यामध्ये होते. तर पुढच्या ह्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट सुद्धा या ठिकाणी मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाला पाहिजे अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.